नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अस्तर घेतलेलं आहे, त्याला डबल घडी करून घेतलेली आहे। अस्तर व्यवस्थित ठेवून त्याच्यावर आपल्याला मोजायची पूर्ण उंची। इथे आपण 13.5ची उंची घेतली, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची इथे मोंढ्याची उंची। बघा, ह्याप्रमाणे आपण मोंढ्याची उंची मोजून घेणार आहे। इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार। बघा, ह्याप्रमाणे आपण इथे आकार देणार आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण आकार दिला। आता मोंढ्याचा आणि गळ्याचा दोघंही आकार आपल्याला कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर आता घ्यायचे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचे हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूनी थोडासा कपडा कट करून घ्यायचा। गळ्याच्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि पिना लावून घ्यायच्या। अस्तर व्यवस्थित ठेवून पिना लावून घ्यायच्या आणि 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला इथे अशी शिलाई मारून घ्यायची। ज्यांना डायरेक्ट शिलाई मारता येत नाही ना, त्यांनी एक रेष मारायची आणि त्या रेषेवरती शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट शिलाई मारले जाईल आणि व्यवस्थित असा गळ्याचा आकार तयार होईल। इथे असे छोटे छोटे कट आपल्याला मारायचे आहेत। अस्तर मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची आपल्याला दाबटीप। अगदी छान असा आपण गळा तयार केलेला आहे। आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। हे 32 छातीचं माप आहे मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून आणि ही डिझाईन नक्की बनवून बघा। आता आपल्याला मारायचे पाठीवरचे टक्स। तिथे पॉईंट टाकायचा, खाली 1/2 इंच रुंदीला, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा आपल्याला शिलाई मारून घ्यायची। पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झालेला आहे। त्याला अशी घडी करायची अगदी व्यवस्थित आणि आपल्याला इथून असा आहे ना आकार द्यायचा आहे। बघा, पुन्हा जसा व्ही आकार आहे ना तसंच आपण असा आकार द्यायचा आहे। इथे खाली पुन्हा अशी घडी मारून थोडंसं हाताने असं प्रेस करायचं, म्हणजे दुसऱ्या बाजूने तो आकार असा उमटला जातो आणि तो आकार सुद्धा आपण असा डार्क करून घेऊ, म्हणजे आकार कुठेही चुकणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला आता कॉन्ट्रास्ट कपड्याचे तुकडे घ्यायचे, हे चौकोनी 2.5 बाय 2.5चे असे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे आपल्याला। बघा, ह्याप्रमाणे असे त्रिकोण शिवून घ्यायचे आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा आपल्याला घ्यायचा कट करून। अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची। आता ही डिझाईन आपल्याला इथून सेंटर पासून अशी लावायला सुरू करायची। ह्या पद्धतीने सेंटर पासून इकडे आणि सेंटर पासून तिकडे अशा पद्धतीने आपण ही डिझाईन अशी लावून घेणार आहे। इकडनं सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लावून घ्यायचे। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून टाकायचा आहे।
म्हणजे डिझाईनला छान अशी फिनिशिंग येते. बघा ह्या पद्धतीने कपडा कट झाला की आपल्याला आता इथे लेस लावून घ्यायची. बघा अशी लेस आपल्याला इथे लावायची. पहिले आपल्याला इथे डिझाईनवरती लेस लावून घ्यायची आहे. जसं आपण डिझाईनला आकार दिलेला आहे त्याच आकारामध्ये आपण ही लेस लावून घेणार आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणजे फिनिशिंग छान येते लेसची. बघा इथे लेस कट करून घेतली आणि लेसला आता आपण डबल शिलाई मारून घेऊ. इथे लेस लावून झाली. आता आपल्याला पूर्ण गळ्यावरती सुद्धा लेस लावून घ्यायची. ह्या पद्धतीने आपण पूर्ण गळ्यावरती लेस लावून घेणार आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा ही लेससुद्धा लावून झाली की यालासुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. लेस लावून झाल्यानंतर आपल्याला सुंदर असे लटकन बनवायचे. आता त्यासाठी घ्यायचे नॉड आणि कपड्याचे चौकोनी तुकडे. त्याच्यानंतर आपण इथे कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली 2.5 इंच रुंदीची, तिला डबल घडी करायची आणि कडेने एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारली की त्याचे आपल्याला फ्रिल बनवायची. त्याच्यानंतर एक चौकोन घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये ही फ्रिल अशी लावून घ्यायची. ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत ह्या पद्धतीने. वरचा जो अर्धा कपडा दिसतो तो त्याच्यावर असं फोल्ड करायचा आणि पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता ओपन करून पूर्ण त्रिकोण शिलाई मारून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण जी गळ्याला लेस लावली तीच लावून घ्यायची. आणि मग बघायचं आपलं लटकन किती सुंदर होणार आहे ते. इथे आपण 2 लेसचे पदर लावून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे आता नॉड. ह्याप्रमाणे तिरपी शिलाई मारून सुंदर असं लटकन तयार करायचं. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही किती छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचे. दोघे लटकन तयार झाले की इथे आपल्याला 2.5 इंच मोजून नॉट जॉईंट करून घ्यायचे. दोघेही नॉट जॉईंट झाल्या. आता बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. आणि एक छान असं शोचं बटनसुद्धा आपण इथे ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे लावून घ्यायचं. तुम्ही शोचं बटन लावा किंवा एखादा पॅच लावा म्हणजे डिझाईन पूर्ण तयार होईल. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. पुन्हा भेटू असे छानशे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.